तर अलंग, मदन आणि कुलंग याला AMK म्हणजे हे नाशिक जिल्ह्यातील कळसुवा रांगेतील 3 दुर्गम किल्ले आपण पाहण्यासाठी आलो आहोत. तर आपण अलंग या ठिकाणी साहित्य ठेवलं आणि मदन या किल्ल्यावर आपण चढाई चालू केली. तर जवळजवळ 25 ते 30 फुटाचा रॉक पॅच आपण क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करून उतरलो. तर महाराजांच्या काळामध्ये मराठा साम्राज्याचा भाग असलेले हे किल्ले त्याच्या धोरणात्मक स्थानामुळे, भौगोलिक स्थानामुळे आणि कठीण चढणीमुळे इतिहासामध्ये महत्त्वाचे राहिलेले आहेत. तर 1818 मध्ये ब्रिटिशांनी हे किल्ले जिंकले आणि त्याच्या वाटा नष्ट केल्या. तर हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहराजवळ असणारे कळसुवा रांगेमधील 3 किल्ले आपण पाहत आहोत. तर हे पहा, पाण्यामध्ये असणारे वेगळ्या प्रकारचे मासे आपण पाहत आहोत. त्याचे शेपटीचा रंग हा टोटली वेगळा आहे. खूप सुंदर असे मासे आम्हाला या किल्ल्याच्या सर्वोच्च उंचीवर आपल्याला पाहायला मिळाले. त्याचाही आम्ही आनंद घेतला, निसर्गाची अद्भुत कलेचा आनंद घेतला. तर इतिहासामध्ये हे किल्ले मराठा, मुघल आणि नंतर 1818 मध्ये ब्रिटिश सत्तेच्या ताब्यामध्ये होते. तर महत्त्व म्हणजे हे किल्ले मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि टेकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. तर समुद्र सपाटीपासून 4400 फुटापेक्षा म्हणजे 4800 फूट इतक्या उंचीवर असणारे हे किल्ले. तर मदनगडची चढाई ही सर्वात कठीण चढाई आपण पाहत आहोत आणि कुलंगड हा सर्वात भव्य आणि दक्षिणेकडील हा किल्ला आपण पाहणार आहोत. तर सह्याद्रीतील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक मानला जातो, ज्यासाठी शारीरिक क्षमता आणि रॉक क्लाइम्बिंगचे कौशल्य इतके महत्त्वाचे आहे. तर चला, तर किल्ल्यावर असणारे काही जे प्राचीन अवशेष आहेत, इतिहासाचे असणारे साक्षीदार आणि प्रेरणास्थान याचं आम्ही दर्शन घेतलं. काही गुफा आपल्याला वर पाहायला मिळाल्या, पाण्याची टाकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आम्ही हा किल्ला खाली उतरणार आहोत. थोडी विश्रांती घेतली. चला भैया, किती भव्य आणि दिव्य आहे हे आपल्या लक्षात येईल. आम्हाला काय प्रॅक्टिस नाही ना काय कुठल्या गोष्टी, धाडस फक्त करायचं. निसर्ग निर्मित महादेवाची पिंड आपण पाहत आहोत. यानंतर आपला हा प्रवास म्हणजे गड किल्ल्याचा हा जो प्रवास आहे, म्हणजे आपण गड खाली उतरणार आहोत. चला, अशी बोट एक सरी जरा जोरात बोट म्हणलं जरा स्वीक देशील खाली. पुढे जाणार भास्कर. तिकडे झाला तर किल्ल्यावर दुसऱ्या 1.5 तास. हा खरं झालं ते 100. आता जेवण करायचं ना थोडं. चालेल, संध्याकाळी करू. हळू उतरा, टाइम झाला तर चालेल. कमो 10 मिनिटं उशिरून दे काय टाइम झाला तर चालेल, हळू उतरा. वरती केव मध्ये जागा नसता ना, केव मध्ये झोपायला. इंदर धनुष्यासारखं दिसते. मग त्याला काय त्याची आहे ना कोण जीव का फुकडा आहे.
इकडं ऑपोजिटला घ्या. खरं त्यांचं ह्या डोसक्याला हात लावण्यासारखा विषय आहे. चला करतोय मी शेड्यूल. पायऱ्या उतरल्या की आपण काजून उतरायच्या पुढं काय सांगा पाहिलं नाहीत ना झालं. या ना भास्कर या ना ते 200 का देतोय भास्कर. होय होय ते मस्त झाला रस्ता. एवढं भारी रस्ता गेला. माहिती किती सांगावी या किल्ल्याची, कारण निसर्गाचं अद्भुत कवच आपल्याला चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतं. आणि उतरत असताना जो निसर्गाचा जो आनंद आहे ते आम्ही हृदयाच्या अंतःकरणामध्ये साठवत आम्ही चाललो होतो. हा प्रवास हा असंच चालू राहून दे, असंच सयाजीच्या कुशीमध्ये हा प्रवास नेहमीच चालत राहो हेच एक मनामध्ये आमच्या भावना होते. आणि उतरत असताना खूप असा कठीण प्रसंग म्हणजे आपण आलेलं वाटून जायचं ना परत आता सकाळी उतरलो नाही आता जायचं सकाळी म्हणते म्हणजे डेंजर वाटायला. पावसामुळे काय होते वाटते आता वाळाचं हा मागाशीचं काय झालं जरा बूट यावेळी चुकलं माझं. बूट सारखंच असायला स्लीपमध्ये नाही ना. नरम केचवाचे पण आहे ना. नाही केचवा गिटार आहे ना कुठं पण ट्रिप येतो. सुकून मागत माझ्या मला मध्ये मध्ये आला उतरला भारी उतरलं मस्त झालंय बरोबर.
म्हणजे नुसतं म्हणलं तांबडा पांढरा तर एवढं दिला तर मग काय हे डायरेक्ट ह्या किल्ल्यावर त्या किल्ल्यावर उड्या डायरेक्ट. नाही जसं नाव आहे ना नावाप्रमाणे होय नावाप्रमाणे त्याला आनंद आहे म्हणजे सगळ्यांना आनंद मिळतो एवढं म्हटलं. असून तर की मी पण बसेल येणार आहे. अशा पद्धतीने कोणता किल्ला पूर्ण केला आपण? मलंग किल्ला मदन क्लाइम्बिंग रॅफ्टिंग पूर्ण करून आम्ही खाली उतरत आहे. पाठीमागं ज्यांच्यामुळे हा प्रवास आनंदामध्ये गेला असे तारदाळचे आनंद हे आमच्यासोबत आहे. पाठीमागं ज्यांच्यामुळं कोणतीही आर्थिक अडचण आली नाही असे स्वप्नील केरकर आहे बँकेचे मॅनेजर आणि पाठीमागे आहेत सौरभ यांच्यामुळे सगळ्यांना आम्हाला चार्जिंग करायला मिळालं. नाही